अक्षय तृतीया स्पेशल आज मी आंब्याची पोळी बनवली आहे। करायला सोपी आणि खायला मस्त, अगदी झटपट बनून ही पोळी तयार होते। त्यासाठी सगळ्यात आधी पीठ मळून घेऊयात। गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि हळदी पावडर टाकून याचा आपल्याला मऊसूद असा गोळा तयार करायचा आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं। आता आंब्याची पोळी बनवतोय तर आपल्याला आंब्याचा रस लागणार आहे। या ठिकाणी मी 1 वाटी भरून आंब्याचा रस करून घेतला। आता गॅस चालू करून कढाईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं। यामध्ये 1 वाटी रवा टाकून याला आपल्याला 6 ते 7 मिनिटं लो फ्लेमवरती छान असं भाजायचं आहे। लगेच यामध्ये 1 वाटी केशर मिल्क आणि अर्धी वाटी पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता तयार केलेला आंब्याचा रस टाकायचा, सोबतच 1 वाटी साखर आणि थोडीशी वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा याला छान मिक्स करायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं हे शिजून घ्यायचं। आंब्याची पोळी बनविण्यासाठी सारण बनवून तयार आहे। आता मळून ठेवलेल्या पिठातला एक गोळा तोडून घ्यायचा आणि याची वाटी तयार करायची। यामध्ये तयार केलेलं सारण भरून वाटी व्यवस्थित क्लोज करायची। सुक्या पिठामध्ये याला बुडून दोन्ही पण साइडनं आपल्याला ही पोळी एकदम हलक्या हातानं छान अशी लाटून घ्यायची आहे। तवा मी आधीच गरम करण्यासाठी ठेवला होता, त्यावरती तूप सोडायचं आणि लाटलेली पोळी टाकून पोळी आपल्याला तूप लावून दोन्ही पण साइडनं छान अशी भाजायची आहे। तर या अक्षय तृतीयाला तुम्ही सुद्धा अशा प्रकारे आंब्याच्या पोळ्या नक्की करून पहा। थँक्यू।